वेलकम टू कब्रिस्तान ऑफ मुंबई. आझाद मैदान. तुम्ही मला वेडा म्हणाल. आझाद मैदानाला जिथं आपल्या लोकांनी हुतात्म्य दिलं, इंग्रजांच्या विरोधात तोफेच्या समोर गेले आणि त्याच्यानंतर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची सुरुवात झाली, अशा या आझाद मैदानाला मी कब्रिस्तान का म्हणतोय? तर मी याला आत्ता कब्रिस्तान नाही म्हणते, हे फ्युचर कब्रिस्तान आहे. आणि कोणाचं? हिंदू लोकांचं. कसं? गेल्या आठवड्याभरामध्ये मुंबईमध्ये मी प्रवास करतोय आणि मुंबईमध्ये ऑब्झर्वेशन करताना बऱ्याच गोष्टी माझ्या डेटा पॉइंट काही माझ्या समोर आले. वोट जिहाद करायच्या नादामध्ये, आपली राजकीय महत्वाकांक्षा शेकवण्याच्या नादामध्ये इतके जास्त प्रमाणामध्ये बांगलादेशी मुंबईमध्ये घुसवलेले आहेत. आणि मला ह्याच्यामध्ये ना फक्त राजकारणी लोकांना दोष नाही द्यायचा आहे. बिझनेस फील्ड मधली पण जी लोक आहेत, स्वस्तामध्ये कामगार मिळतात किंवा हा कामगार नीट काम करतो, सुट्ट्या मारत नाही, कसं पण त्याला राबवता येतं, याच्या नादात, पैसे वाजवायच्या नादात तुम्ही तुमच्या बुडाखाली काय लेवलची आग लावून ठेवली आहे तुम्हाला आता समजत नाहीये. त्याचं गांभीर्य तुम्हाला नाहीये. ऑलरेडी मुस्लिमांची लोकसंख्या मुंबईमध्ये 18% क्रॉस झालेली आहे. आणि हे जे मुस्लिम आहेत हे फक्त भारतीय मुस्लिम नाही, याच्यामध्ये अफगाणी, इराणी, कझाकिस्तान, भारत सोडून बाकीच्या अनेक देशांमधले मुसलमान येथे वास्तव्यास आले आहेत. आणि आता सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जर कोणी आलं आहे तर ते म्हणजे बांगलादेशी मुसलमान आणि रोहिंग्या मुसलमान. हे बांगलादेशी मुसलमान, रोहिंग्या मुसलमान आज तुमच्या दुकानांमध्ये काम करत आहेत, तुमच्या फॅक्टरीमध्ये काम करत आहेत, टॅक्सी ड्रायव्हिंग म्हणून काम करत आहेत, सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करत आहेत. एक माझा शब्द लक्षात ठेवा, आज ते तुमचे नोकर आहेत, उद्या ते तुमच्या गल्ल्यावर बसणार आहेत, उद्या ते तुमच्या दुकानातून तुम्हाला फरफटत बाहेर काढणार आहेत, उद्या तुमची बायको पण त्यांची, तुमची मुलं बाळ पण त्यांची आणि तुमचा पैसा, प्रॉपर्टी पण त्यांचा. आणि हा इतिहास आहे. इथे ऐतिहासिक पुरावे आहेत या गोष्टींना. संपूर्ण जगामध्ये इस्लामचं राज्य व्हावं या एका डायलॉग वरती पूर्णपणे तरुण मुसलमान लोकांना परावृत्त करण्यात येतं. याचं उदाहरण आपण आता भारताच्या बाजूला बघत आहे, बांगलादेश. बांगलादेशमध्ये किती होते आधी हिंदू? 20% आसपास हिंदू होते. किती उरले? 7% उरले. कुठं हवेत गायब झाले का? एकतर मारले गेले, नाही तर कन्वर्ट झाले. समजून घ्या, डेमोग्राफी इज डेस्टिनी. मुंबईमध्ये हे प्रमाण 30% जर क्रॉस झालं तर जे आयडियलिस्ट मुसलमान असतात ना, चांगल्या विचाराचे मुसलमान असतात किंवा जे स्वभावाने चांगले असतात, तुमचा गणपतीचा सण पण सेलिब्रेट करतात, लालबागच्या राजाला पण दर्शनाला जातात, उद्या या लोकांना कट्टरपंथी लोक बाजूला ठेवतील आणि त्यांनाच धमकवतील, तू एकतर मुसलमान असून तुझ्या धर्माचं काम करत नाहीये. आणि हीच कट्टरपंथी मानसिकता 30%च्या वरती जर गेली ना मुंबईमध्ये, तर इथं वोट जिहादाच्या माध्यमातून अख्खी मुंबई घशामध्ये घालवतील. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून एका पाकिस्तानची